पहिल्यांदा खूप धन्यवाद देतो। माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी खूप पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत, पण मोजक्या वेळेस जेव्हा बोलण्याचा प्रसंग आला त्यावेळेस आपल्यासारख्या पत्रकारांनी आणि समाजामध्ये ज्या योग्य गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याची कामगिरी तुमच्या माध्यमातून झालेली आहे। आणि म्हणून मी आज माझा आपल्याशी बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर माझी सगळ्या पत्रकार बांधवांना पहिल्यांदा मी खूप धन्यवाद देतो, तुम्हाला नमस्कार करतो की गेल्या 25-30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जर मला आठवतंय मी 1990 साली अण्णासाहेब कॉलेजमध्ये प्रथम बिनविरोध CR झालो आणि 92 पासून NSYचा तालुका अध्यक्ष झालो। NSY म्हणजे काँग्रेस प्रेरित संघटना आणि काँग्रेसच्या छताखाली जवळजवळ युवक अध्यक्षापर्यंत मी संघटनेत काम केलं। नंतर 99 साली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात काम करायला लागलो। त्याचं काम करत असताना संघटना सुरू केली आणि संघटना बांधणीचं काम केलं। त्यावेळेस विशेष करून खास करून दिलीप वळसे पाटलांचं नेतृत्व आम्ही मानून दीर्घकाळ काम केलं। एक काम करत असताना जर पूर्वीची परिस्थिती तुमच्या अनेक पत्रकारांच्या कदाचित लक्षात नसेल, लोकनेते किसनराव बानकिल यांचा हा तालुका त्या काळात त्यांच्या नावाने ओळखला जायचा आणि काँग्रेस आणि त्यावेळेस काँग्रेसचं काम करणं सुद्धा या परिसरामध्ये खूप अवघड असायचं। त्या काळामध्ये आमच्यासारखी तरुण पिढीला अनेक मी चेहरे एकत्र केले आणि नजीकच्या काळामध्ये संघटना बांधणीला सुरुवात केली। मला आठवतं स्वर्गीय आमचे रामशेठ काळे असतील, आजचे देवदत्त निकम असतील, संभाजी काळे असतील, मी असेल, मच्छिंद्र टेमकर असेल, असे तालुक्यातले दिग्गज अनेक लोक होते का त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एक प्रभावी संघटना उभी केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून। पहिल्यांदा काँग्रेसमध्ये काम केलं, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळं वळसे पाटील साहेबांनी निर्णय घेतला आणि आम्ही सगळेजण त्यांच्या कोणत्याही शब्दाला विरोध न करता आम्ही सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो। त्याही काळात नंतर 99च्या नंतर ते राज्यामध्ये जी निवडणूक झाली ती निवडणुकीमध्ये ते मंत्री झाले आणि मंत्री झाल्याच्या कालावधीमध्ये तालुक्यात अनेक विकासाच्या कामांमध्ये आम्ही सगळ्यांनी हातभार लावला। परिस्थिती तालुक्यामध्ये बदलायचा आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचा प्रयत्न राहिला, पण जसा जसा काळ बदलत गेला 2002 साली मी जिल्हा परिषदला इच्छुक होतो। त्यावेळेस 2002 साली मला तिकीट मिळालं नाही, पण आम्ही सोबत विष्णू काका आणि मी इच्छुक असताना एकत्र फिरलो आणि विशेष म्हणजे तिकीट मागायला त्यांच्यासोबतच आम्ही एकत्र तिकीट मागायला आलं, कारण संघटनेचं स्वरूप त्यावेळेस आमच्या सगळ्या मंडळींच्या लक्षात होतं। वळसे पाटलांकडे आम्ही तिकीट मागायला जायचं, संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरी बसायचं आणि घरी बसल्यानंतर संध्याकाळी मी मुक्कामी विष्णू काकांच्या घरी जायचा पुण्यात। 2 उमेदवार एकत्र तिकीट मागतायत, संध्याकाळी विष्णू काकाच्या घरी मुक्काम करायचा आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तिकिटाचा प्रश्न घेऊन त्यावेळेस 2002 साली अखेरच्या क्षणी मला तिकीट मिळालं नाही, मी ते सोडून दिलं आणि नंतरच्या काळामध्ये विष्णू काकांना तिकीट मिळालं। त्यांचं प्रामाणिकपणे काम करायचा मी प्रयत्न केला, माझे गाव बरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात विष्णू काकाला यश आलं नाही। त्यावेळेस कुमार हिंगे त्या भागातले जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्याच्यानंतर मी स्वतः खूप मेहनत करत राहिलो। संघटना सगळी बाजूला जशी तालुक्यामध्ये संघटना बांधणीचं काम केलं, तर त्याच्यानंतरचा जे संघटना बांधणीचं काम मी गटात सुद्धा प्रभावी अशी संघटना बांधली। विशेष करून अनेक गावामध्ये मग निरगुडसरपासून गावचं एकत्रीकरणावर भर गेला। त्यावेळेस आम्ही बाळासाहेब वळसे पाटील त्यावेळेस सरपंच पदाचे इच्छुक उमेदवार होते आणि गावची ग्रामपंचायत लागली होती, त्यांना जुळून घेऊन गाव एक करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही त्या काळात माझ्या प्रमुख उपस्थित किंवा माझ्या पुढाकाराने वळसे पाटलांच्या समवेत निर्णय घेतले आणि एकदम बांधणी उत्तम प्रकारची करण्याचा प्रयत्न केला। 2007 साली मी जिल्हा परिषदमध्ये निवडणुकीला मला अवसरी पारगाव गटातून तिकीट पक्षाने जाहीर केलं आणि मला विशेष करून
त्या अगोदरचा शिवसेनेचा तिथं कॅन्डिडेट निवडून आलेला होता. त्यावेळेस मी निवडून आलो आणि माझ्यासोबत असणारे बाळासाहेब वहाग आणि रामचंद्र ढोबळे या दोघांनाही घेऊन मी त्यावेळेस निवडून आलो. 2-2.5 हजाराच्या फरकाने काहीतरी निवडले आणि 2000 त्याच्यानंतर विधानसभेची 2009 साली निवडणूक लागली. तोपर्यंत सगळ्या निवडणुका आंबेगाव तालुक्यातली पहिल्यांदा दिलीप वळसे पाटील निवडून आले. त्यावेळेस साधारण एक 5-6 हजाराचं लीड होतं. दुसऱ्या निवडणुकीला 5-6 हजाराचं लीड होतं. अविनाश राणे उभे राहिले, त्याच्या शेवटच्या 99ला 16 हजाराचा फरक झाला. पण जेव्हा आम्ही सगळ्यांनी सूत्र हातात घेतली, मला 7 साली संधी मिळाली. त्यावेळेस 2009 साली एक निवडणूक विधानसभेची झाली. त्याच्यामध्ये आम्ही संघटनेच्या जोरावर इतकं प्रभावी काम केलं. वळसे पाटलांनी विकासाच्या माध्यमातून काम केलं, त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून आणि आमची नियोजनबद्ध संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ माझ्या गटातून, म्हणजे मी ज्या गटात प्रतिनिधित्व 2007 साली केलं त्या गटातून 10.5 हजाराचं मताधिक्य मी वळसे पाटलांना त्यावेळेस आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मिळवून दिलं. त्याच्यानंतर 2012 साली माझा जिल्हा परिषदचा कालावधी संपला. जिल्हा परिषदचं काम करायला ज्यावेळेस मला संधी दिली, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि ताकदीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळालेली संधी लोकहितार्थ वापरायची, समाजामध्ये एक आदर्श घडून दाखवायचा आणि परिसरातले असणारे बॅक पडलेले प्रश्न पुढे घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा, ही माझी त्यावेळेस धारणा राहिली. आणि आजूबाजूला माझ्या मतदारसंघात 2-3 ग्रामपंचायत शिवसेनेच्या विचाराच्या होत्या. त्याच्यामध्ये लाखोन गाव असेल, खडकवाडी असेल किंवा अन्य धामणी आणि त्या परिसरातली ग्रामपंचायत असेल. या सगळ्यांना मी स्वतः जाऊन भेटलो. त्यांना विनंती केली का बाबांनो, मी मर्यादित काळासाठी जिल्हा परिषदला प्रतिनिधित्व करतोय. जर तुम्ही साथ दिली तर मला तुमच्याही गावामध्ये चांगलं काम करता येईल. माझं क्रेडिट मी जिल्हा परिषदचं असेल तर जिल्हा परिषदमधून मला मिळू द्या, विधानसभेचं असेल तर वळसे पाटलांना मिळू द्या, तुमच्या गावातलं क्रेडिट असेल तर तुमच्या ग्रामपंचायतीला मिळू द्या. मला त्याच्यामध्ये जायचं नाही, फक्त या गावाचा कायापालट झाला पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी काम केलं आणि बघता बघता माझ्या जी 21 गावं होती माझ्या मतदारसंघात, 21च्या 21 गावामध्ये जर तुम्ही आजही जाऊन बघितलं, शाळेची इमारत असेल, उत्तम प्रकारची शाळेची इमारत असेल, जिथं ग्रामपंचायतीची व्यवस्था नसेल तिथं ग्रामपंचायतीची इमारत असेल, बंदिस्त गटर असेल, रस्ते काँक्रिटीकरण असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्राची इमारती असतील, ह्या सगळ्या पशुसंवर्धनच्या इमारती असतील, ह्या सगळ्या बांधण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये पिकअप शेडपासून तर सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. विशेष करून दुर्लक्षित आमदार फंडातून जास्तचा सभामंडप, मंदिराला सभामंडप त्यावेळेस करता येत नव्हते. त्यावेळेस सगळ्यात जास्त सभामंडप मी माझ्या मतदारसंघात जवळजवळ 54 सभामंडप त्यावेळेस फक्त मतदारसंघात, तालुक्याच्या सगळ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही निधी प्रत्येक गाव पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला. बघता बघता अशी प्रक्रिया झाली का 2012ला मला संपूर्ण तालुक्यातून कुठूनही उमेदवारी मिळावी, पण तुम्ही उमेदवार राहा असं लोकांचं मत होतं. त्यावेळेस मला ऐनवेळी काही सांगितलं गेलं, पण त्यावेळेस त्याच्यातून यशस्वी झालो नाही. 12ला मला तिकीट दिलं गेलं नाही. मी पहिल्यांदा कळंबमधून इच्छुक होतो, नंतरच्या आदिवासी भागातून त्यावेळेस ओपन सर्वसाधारण जागा आली होती तिथूनही इच्छुक होतो आणि मंचरमधून शेवटीचा. आणि मंचरच्या इतिहासामध्ये त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पहिल्यांदा माताजी पोकरकर यांना निवडून आणण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो. त्यावेळेस मी पहिल्यांदा फॉर्म भरल्यावर जाहीर केलं होतं की आत्ताचे हे सगळे उमेदवार 8 मतदारसंघातले उमेदवार 5 हजाराच्या फरकाने निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि सगळ्याच्या जीवावर त्यावेळेस आम्ही सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी, ज्येष्ठ मार्गदर्शक त्याच्यामध्ये माऊली गावडे असतील, त्यावेळेस बाबूराव दादा असतील, बाप्पू असतील, बाप्पू इंगे पाटील असतील, हे सगळ्या ज्येष्ठांच्या सोबत काम करून एक चांगली टीमवर्क आम्ही तयार केला होता. आणि त्याच्यामध्ये मात्र ते निवडून आणल्याच्या नंतर मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली का माझ्या संदर्भात चांगलं पाहिलं जात नव्हतं आणि फक्त कार्यकर्ता सांभाळावा असंच वातावरण होतं. आणि योगायोग म्हणा किंवा परिस्थिती बदललेली म्हणा, माझ्या तिकिटामध्ये ज्या अडचणी आल्या होत्या त्या काही काळाने ओपन झाल्या की तुम्हाला तिकीट कशामुळे दिलं गेलं नाही. आणि मग त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न, नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण उलटं असं झालं की नेत्यांकडून त्यावेळेस माझ्यावर तसा अन्याय झाला. नजीक अन्याय याच्यासाठी सांगतोय
कारण मी जेव्हा आत्ताची विधानसभा निवडणूक लागली होती तेव्हा वळसे पाटील आणि स्वतः किरणताईच्या समोर 2-3 तास आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेत मी सविस्तर त्यांच्याशी बोललो. त्याच्यातले बहुतांशी मुद्दे त्यांना मान्य होते की अरुणवर खरंच अन्याय झालेला आहे. मी त्यावेळेस स्पष्टपणाने त्यांना सांगितलं, राजकारणामध्ये माझं कुणी गॉडफादर असू शकत नाही, माझा कुणी बॉस असू शकत नाही, पण तुम्ही मात्र माझे बॉस आहात, तुम्ही माझे गॉडफादर आहात, हे मात्र नक्की सांगितलं होतं. मग तुम्ही सांगाल त्यावेळेस निश्चितपणे आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊ. त्यात 2014 साली मला अचानकपणे पक्ष सोडून जावं लागलं. काही लोक माझ्यासोबत, मी पक्ष सोडायची माझी मानसिकता त्यावेळेस नव्हती, पण काही लोक मला खंडोबाच्या मंदिरात घेऊन गेले आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये चांगलं मुठमुठ भंडारा त्यांनी उचलला आणि सांगितलं की आता सगळ्यांच्या मध्ये त्याला साक्षीदार स्वतः शिवाजीराव ढोबळे, आज ते राष्ट्रवादीत आहे, तुम्ही त्यांना कधी विचारू शकता. मी स्वतःहून या प्रक्रियेत गेलो नाही, पण ज्या घटना घडल्यात ती वस्तुस्थिती आहे. 14ला मी दादांच्या नेतृत्वात काम केलं, दादांनी सुद्धा मला इतका जीव लावला. 10-11 वर्ष अत्यंत, म्हणजे एखाद्या आपल्या स्वतःच्या मुलाला जसं सांभाळतात त्याच्यामध्ये कदाचित सत्तेची पदं मिळवण्यात किंवा अन्य काही नाही, पण जिथं जिथं कॅलिबर आहे तिथं काम करायला संधी देऊन, संघटना असेल, बांधणी असेल, अडचणी असेल, DPTC असेल, कुठं ना कुठं दादांनी त्यांच्या ताकदीने आम्हाला बसवण्याचा प्रयत्न केला आणि काम करायला संधी दिली. पण नंतरच्या काळामध्ये आत्ताची परिस्थिती बदलली. राज्यात 3 पक्षाचं सरकार आलं, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आलं. अचानकपणे वरच्या पातळीवर निर्णय झाला आणि शिवाजी आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन लढावा असं शिंदे साहेबांचा आदेश आला आणि त्या आदेशानुसार त्यांनी डिसिजन घेतला आणि डिसिजन घेतल्यावर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी कोणती मागं पुढं न पाहता बरोबर उभं राहण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं. त्याच कालावधीमध्ये माझा थोडासा आजारपणाचा कालावधी 1 वर्षाचा 1.25 वर्षाचा राहिला. तितकंच मला मोठ्या प्रमाणात लोकसभेलाही काम करता आलं नाही, भाषणं काही जास्त प्रमाणात करता आली नाही, पण त्यावेळेस प्रत्यक्ष हजर राहून जिथं जिथं काम करता येईल तिथं प्रयत्न मी केला आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये त्याच्यामध्ये आढळराव पाटलांना अपयश आलं, पण त्यांनी मानून जसं ठरलं राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच ते काम करत राहिले. आम्ही सगळे मंडळी तसेच काम करत राहिले. नजीकच्या काळात विधानसभा निवडणूक आली त्यावेळेस वळसे पाटलांनी सविस्तर आमच्याशी या सगळ्या चर्चा केल्याच्या नंतर आम्ही निश्चितपणे त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं आहे. माझ्या आजही गावामधून त्यावेळेस मी त्यांना स्पष्टपणाने काही भूमिका मांडल्या होत्या. त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं तालुक्याची अशी परिस्थिती आहे. स्पष्ट भूमिका मांडल्यावर त्यावेळेस 400चं लीड देण्यामध्ये मी गावामध्ये यशस्वी झालो सगळ्यांच्या साथीने. असं मी म्हणणार नाही का ती फक्त शिवसेनेची मतं होती, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मतं एकत्र करून सगळ्यांनी 400 मताचं मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला आणि थोड्याशा मतांनी विधानसभेमध्ये जिंकून आले वळसे पाटील. परिणामी त्यांच्या पाठीमागं आम्ही आजपर्यंत कधी निवडणूक लढावी की नाही लढावी ह्या कधी विचार माझ्या डोक्यात घोळत नव्हता, पण आजारपणातून मी थोडंसं क्लिअरिटी आली आणि योगायोग म्हणा किंवा कदाचित नीतीच्या मनात काय असेल म्हणून त्यांनी सर्वसाधारणची जागा आली म्हणून निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय झाला. मी पहिल्या 2-5 दिवसामध्ये वळसे पाटलांच्या समोर जाऊन मी इच्छुक आहे आणि मला या विभागाचं नेतृत्व करायला संधी द्या, का जेणेकरून आपण जसं मी पूर्वीचं त्यांना स्पष्टपणाने सांगितलं होतं का साहेब मी फक्त तुम्हाला मदत करतो म्हणजे तुम्ही मला काय देणार आहात घेणार आहात असं म्हणून नाही, पण तुमचा आजारपणाचा कालावधी होता, तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये खूपसा असा बॅक होता आणि तो भरून काढायचा असेल तर आयुष्यामध्ये एखादी, मला असं वाटलं की मी राष्ट्रवादी जेव्हा सोडली त्यावेळेस माझ्या आयुष्यातली काही चूक झाली म्हणून ती चूक भरून पुन्हा एकदा चांगल्या मोकळ्या मनानं लोकांमध्ये काम करायचं आणि या संघटनेला बळ देऊन या तालुक्याच्या विकासाबरोबर जायचं ही माझी संकल्पना होती. पण आज रोजी मी गेले काही दिवस जे ऐकतोय, चाललं आहे, चर्चा चालल्या आहेत, माझ्या गटाच्या वळसे पाटलांनी सांगितलं तू तुझ्या गटात काम कर. मी गट सोडून गेल्या 8 महिने कोणत्याही गावात आजपर्यंत जाऊन सभा आणि मिटिंग घेतली नाही. सुखदुःखाचं कार्यक्रम वगळता, सुखदुःख म्हणजे काय मला दसक्रिया माहिती, या सुखदुःखाच्या पर्सनली कार्यक्रम सोडले तर मी कोणत्याही गावात कार्यक्रमाला गेलो नाही, मतदारसंघात काम करत राहिलो. योगायोगाने निवडणुकीमध्ये ही सीट ओपन आल्यामुळं आणखीनच लोकांचा ओघ वाढला, ओढ वाढला का पुन्हा एकदा मला संधी मिळेल अशी भावना
लोकांच्या मनामध्ये झाली आणि तुम्ही उभंच राहा अशी एक भावना उभी राहिली. नजीकच्या काळामध्ये विवेक वळसे पाटील ज्यावेळेस मला 2007 साली जिल्हा परिषदला संधी मिळाली, माझं स्वतः मी संघटनेचा राजीनामा दिला आणि विवेकला जिल्हा परिषदला आपलं जिल्हा परिषदच आलं, त्याला युवक काँग्रेसचा अध्यक्ष, युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष करायचं. त्याला काही काळ केल्यानंतर योगायोग म्हणा किंवा कदाचित त्याची असणारी ताकदीच्या जोरावर त्याला खरेदी विक्री संघाचं अध्यक्षपद मिळालं. नंतर 5 वर्ष काम करायला मिळालं. नंतर शरद बँकेचं 5 वर्ष काम करायला मिळालं. नंतर जिल्हा परिषदचं 5 वर्ष काम करायला मिळालं. आज अखेरपर्यंत संघटनेत 2-5 वर्ष काम केल्याच्या नंतर त्यांना 15-20 वर्ष संधी मिळाली. मी मात्र 25 वर्ष वळसे पाटलांच्या एक विचारानं आणि जबाबदारीनं जोडीने काम केलं. त्यावेळेस मला संधी घेतलेली, मला सहकारात इंटरेस्ट नव्हता, अन्य गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. उलटा आम्हाला संधी आली तर आम्ही सगळ्या युवक काँग्रेसवाल्यांनी सांगा, स्वर्गीय रामशेठ आणि देवदत्तला, कारण आम्ही सुरुवातीपासून सगळे काम करणारे कार्यकर्ते होतो, त्यांना जे तिथं काम करायला संधी दिली. आणि आज रोजी मी फक्त जिल्हा परिषदला काम केलं 1 वर्ष. माझ्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये मी फक्त जिल्हा परिषदला काम केलं आहे, अन्य कोणतीही संधी घेतली नाही. आता मला असं वाटलं की आता मला नक्की हे संधी देतील, पण सगळ्या बर्ताव पाहिले तर गेल्या काही दिवसामध्ये काही नवीन कामाची भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या संदर्भात पार्टी लेवलला नारळ फोडले गेले. एकाही कार्यक्रमाला मला मी नाही येईल याचीच काळजी घेतली, मला निमंत्रित केलं गेलं नाही. आणि काही स्थानिक पातळीवर कोणी बोलवलं असेल पण द्यायच्यात, पण ते पाहता पाहता मला असं चित्र निदर्शनास आलं की पक्षाच्या बैठका आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला दुय्यम स्थान, म्हणजे न बोलावल्यासारखं, पार्टीत असून जर पार्टीमध्ये नसल्यासारखं जर तुम्हाला वागणूक देत असतील तर मला आता आपल्या सगळ्यांच्या पुढे एवढीच मत व्यक्त करायचं आहे का, एकतर सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये मी दीर्घकाळ काम केलं, 35 वर्ष काम केलं, पण मला असं वाटतं की मला संधी मिळावी. लोकांचा अट्टास आहे, रेटा आहे, आणि जर हे सगळे कुणी या गोष्टीकडे पाहत नसतील तर माझ्यापुढं 2च पर्याय शिल्लक राहिलेत. एकतर सलेंडर व्हावं लागेल किंवा राजकारणातून परिपूर्ण थांबावं लागेल, अन्यथा काही भूमिका घ्यायच्या असेल तर लढावं लागेल. लढावं या मरावं या 2च भूमिका शिल्लक आहेत. आणि म्हणून ही सगळ्या गोष्टीची आपल्याशी चर्चा करावी, म्हणून मोकळ्या मनाने चर्चा करावी. तुम्ही दिलेली साथ मी पाहिलेली, तुम्ही माझ्या चांगल्या वाईट काळातले सगळे सहकारी आहेत. ऐकीव गोष्टीवर आणि भक्कमपणे साथ देण्याच्या प्रक्रियेवर तुम्ही आजपर्यंत राहिलेत. माझी अपेक्षा आहे की तुम्ही निश्चितपणे या गोष्टीतून मला काय मार्ग असावा, मी काय करावं. आता माझे तसेही पण सगळ्या बाजूने लढण्याचे किंवा पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळवण्याचे संकेत जवळजवळ शून्य झालेले आहेत. कारण वळसे पाटलांनी ज्यावेळेस एक मीटिंग पारगावला घेतली त्यावेळेस पारगावचे वळसे पाटलांनी मला सांगितलं नाही, पण पारगावचे जे कार्यकर्ते मीटिंगला होते त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं आहे का विवेक वळसे पाटीलांचं तिकीट आम्ही फायनल आहे, तुम्ही समजा आणि तुम्ही जोशानं काम करा. पण या परिस्थितीमध्ये मी काय निर्णय घ्यावा हा मला सुचत नाही. म्हणून निश्चितपणे आपल्या दरबारात येण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. आपण सगळे माझे सहकारी आहे, मला याच्यातून योग्य मार्गदर्शन कराल. एकतर मी ह्या राजकीय प्रक्रियेत राहील अथवा न राहील, या 2च व्यवस्थेमध्ये मी आहे. आणि अन्य मी आज अखेरपर्यंत कोणी अनेक लोकांनी चर्चा केल्या, कोणत्या पक्षाशी हे बोलतात का, कोणत्या पक्षाशी चालतात का, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, ह्या गोष्टीवर मी फारसं कोणाशी विचारणा केली नाही आणि इन्क्वायरी पण केली नाही. पण आज मला ही गरज वाटली की आपल्याशी बोलावं, अन्यथा माझी आयुष्यातली चूक ठरू शकते आणि म्हणून आपल्याशी बोलायला मी आलो. आपल्या मनामध्ये काही संकल्पना असतील तर निश्चितपणे मला मार्गदर्शन